मुंबईत महायुती आज नगरसेवकांची गट नोंदणी करणार आहे। भाजप स्वतंत्र तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र गट नोंदणी करणार आहेत। सर्व नगरसेवकांना गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दोन्ही गटनेता निवडीनंतर नगरसेवक कोकण भवनात जाणार आहेत। गटनेतेपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदे आणि गणेश खणकर यांची नावं चर्चेत आहेत, तर अमेय घोले यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड होणार असल्याची माहिती आहे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, निवडणूक जी लढली गेली ती युती म्हणून म्हणजे शिवसेना भाजप लढले, मात्र आता गट नोंदणी करताना एक वेगळं समीकरण आपण पाहतोय, तर त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल आणि आज किती वाजता ही गट नोंदणी होऊ शकते? नक्की श्रुती, आपण पाहतोय की आज तो अखेरकार दिवस आलेला आहे जेव्हा शिवसेना आणि भाजपचे सर्व नगरसेवक हे एकत्रित शक्ती प्रदर्शन करणारे आज सकाळी 10:30 वाजताची वेळ सर्व नगरसेवकांना देण्यात आलेली आहे आणि सर्व 118 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। आपण पाहतोय की 3 बसेस त्यांच्या स्वागतासाठी त्यांना नेण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या बसेस आहेत त्यावर भाजप आणि शिवसेनेचे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकत्रित शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि एकत्रित हे दोन्ही पक्ष जे आहेत ते आता एकत्रित जाणार आहेत कोकण भवनला। आपण जर पाहिलं तर आज काही वेगळी समीकरणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेसोबत गट नोंदणी करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 तर शरद पवार यांच्या गटाचा 1 नगरसेवक जो आहे तो शिंदे सेनेसोबत गट स्थापन करणार आहे। आता शिंदे सेनेच्या गटाची जी संख्या आहे ती सुद्धा 29 वरून 33 वर पोहोचणार आहे, तर महायुतीचं एकत्रित संख्याबळ जे आहे ते 122 वर पोहोचणार आहे आणि याने एक नामनिर्देशित नगरसेवक जो आहे तो नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत। सुतास धन्यवाद।